19 साली ही योजना पहिल्यांदा मंजूर केली। 2023 साली ती रिवाइज केली। 1800 कोटीवरून 2700 कोटीची ती झाली आणि त्याच्यामध्ये काही एक्झिस्टिंग योजनांचं पुनर्वसन देखील आपण शामिल केलं आणि आज आता त्यातला एक टप्पा 26 MLDचा आपण पूर्ण केला आहे। 200 MLDचा जो टप्पा आहे हा एक मेजर टप्पा असणार आहे, तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे आणि पूर्ण 400 MLD हे मार्चपर्यंत पूर्ण होईल। पण पुढचा 200 हा 26 MLDचा झाल्यामुळे शहराला त्यात एक रिलीफ मिळेल, पण पुढचा जो 200 MLDचा टप्पा आहे तो झाल्यामुळे मेजर रिलीफ हा शहराला मिळणार आहे आणि योजना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 24/7 सारखी योजना आपल्याला राबवता येईल। शाश्वत पाणी पुरवठा ज्याला आपण म्हणतो तो संभाजीनगरला पुढचे 25-30 वर्ष उपलब्ध असेल अशा प्रकारची योजना आहे। या योजनेकरता माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अमृत योजनेतून आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे आणि महाराष्ट्र शासनाने मागच्या काळात आम्ही निर्णय केला की जो काही आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा हिस्सा आहे तोही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही देतो आहोत। त्यामुळे निश्चितपणे ही योजना लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सन्माननीय एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी या योजनेला पूर्ण करण्याकरता जी काही मागणी ज्या वेळेस आली त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। महानगरपालिका निवडणुकीबद्दल बरेच संभ्रम आहेत। निवडणुका तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाहीर करणार असं विरोधक टीका करतात। विरोधकांना टीका करण्याच्या व्यतिरिक्त काही उरलं आहे का? काहीच उरलं नाही आहे, त्यांच्याकडे कामच उरलं नाही आहे कुठलं। निवडणुका सुप्रीम कोर्टाने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत, त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे येतो? सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत, त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार? ते करतील। आणखी एक शहराचा प्रश्न असा आहे, दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले, ते म्हणाले की मुख्यमंत्री आम्हाला वेळच भेट देत नाही, त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो। चांगलं आहे, त्या दिल्लीच्याच आहे। शहराचा एक आणखी प्रश्न आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील। शहरामध्ये जे अतिक्रमण पाडलं जात आहे, लोकांचा विरोध अतिक्रमण पाडायला नाहीये, परंतु कॉम्पेन्सेशन मिळावं, त्याची नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचं म्हणणं आहे। असं आहे की पहिल्यांदा तर सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन एकमत करून काही कडक निर्णय घेते आहे आणि अतिक्रमण काढतात ही मला असं वाटतं समाधानाची गोष्ट आहे। कारण इतकं फ्युचरिस्टिक शहर हे अतिक्रमणाने वेढलेलं शहर म्हणून पुढे कधीच मोठं होऊ शकत नाही। हे करत असताना हे ठीक आहे की ज्या ठिकाणी कायद्याने कम्पेन्सेशन देय आहे तिथे ते दिलं गेलं पाहिजे आणि ते दिलं जाईल। त्या संदर्भात मी स्वतः सूचना देखील सन्माननीय आपले जे इथले आयुक्त आहेत त्यांना केलेली आहे आणि त्याकरता त्यांना काही मदत लागली तर ती मदत देखील आपण करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।